पण मंडळी, आत्ता तर युद्ध कुठे सुरू झालंय, कारण तुम्ही कायमचा लक्षात ठेवाल असा हल्ला करू असा इशारा इराणनं इस्रायल आणि अमेरिकेला दिलाय. पण खरंच इराणमध्ये एवढी ताकद आहे का? इराण शस्त्रांनी अमेरिकेचा खरंच पाडाव करू शकेल का? रणनीतीमध्ये इराण अमेरिका आणि इस्रायलपेक्षा उजवा ठरू शकेल का? आणि इराणनं अमेरिकेशी खरंच युद्ध करायचं ठरवलं तर ते युद्ध असेल कसं? पाहूयात आमचा एक खास रिपोर्ट. इराणचे सर्वोच्च नेते खामेनी इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात ठार झाल्यानंतर इराणमध्ये करण्यात आलेला हा ब्लॅकआउट. खामेनी यांच्या मृत्यूचा निषेध करत राजवी दर्ग्यावर काळा झेंडा फडकवण्यात आला. काळा झेंडा फडकवल्यानंतर इराणनं मस्जिदे जामकरणवर लाल रंगाचा रिव्हेंज फ्लॅग फडकवला. इराण जेव्हा एखाद्या राष्ट्राचा बदला घेण्याचं ठरवतो त्यावेळेला इराण हा लाल रंगाचा रिव्हेंज फ्लॅग फडकवतो. इराणनं खामेनींच्या मृत्यूनंतर दर्ग्यावर लावलेला काळा झेंडा आणि मशिदीवर लावलेला लाल झेंडा, या दोन झेंड्यांमधलं अंतर म्हणजेच अमेरिकेचा बदला. इराणचे सर्वोच्च नेते खामेनी ठार झाल्यानंतर इराणमध्ये धगधगतीये ती सुडाची आग. इराणचे इरादे अमेरिकेला धडा शिकवण्याचे आहेत. पण खरंच ते शक्य आहे का? अमेरिकेसारख्या बलाढ्य देशापुढे इराणचा टिकाव लागणार का? इराणचा अणु कार्यक्रम अमेरिकेच्या डोळ्यात खुपला आणि अमेरिकेनं इस्रायलला हाताशी धरून इराणकडे मोर्चा वळवला. मागच्या वर्षी सुद्धा इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध भडकलं. त्यात अमेरिकेनं इस्रायलला बळ दिलं. आता अमेरिकेनं खामेनींना ठार मारलंय. सुडाची आग कितीही पेटली असली तरी इराण अमेरिकेचा खरंच मुकाबला करू शकतो का, हा प्रश्नच आहे. अमेरिकेच्या सामर्थ्यशाली आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांच्या तुलनेत दर्जा आणि संख्या या दोन्ही बाबतीत इराण फारच कमकुवत आहे. इराणकडे मोठ्या संख्येनं क्षेपणास्त्र आणि ड्रोन आहेत. इराणची हवाई सेना अत्यंत जुनी आहे आणि अमेरिकेच्या प्रगत लष्कराच्या समोर त्यांचा टिकाव लागणं कठीण आहे. पर्शियन आखात आणि होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी देऊन इराण जागतिक तेल पुरवठा विस्कळीत करू शकतो. गेल्या वर्षीच्या युद्धात इस्रायलनं इराणी वायुसेनेला खिळखिळं करून टाकलं होतं आणि पश्चिम तसंच मध्य इराणमधल्या हवाई क्षेत्रावर सुद्धा इस्रायलनं आपलं राज्य प्रस्थापित केलं. खामेनींवर झालेला हल्ला पाहता इराणची S-300, बावर 373 आणि इतर एअर डिफेन्स सिस्टीम इस्रायलचे हल्ले रोखू शकलेली नाही हे उघड झालंय. इस्रायलकडे मोसाद सारखी जबरदस्त आणि जगात नंबर 1 ची गुप्तचर यंत्रणा आहे. इस्रायलचं सैन्य इराणच्या तुलनेत प्रगत आहे. अमेरिकेसारखा शक्तिशाली देश नेत्यानाहूंच्या पाठीशी उभा आहे. दुसरीकडे इराण रशिया आणि चीनला मित्र समजत होता, पण या दोन्ही देशांनी इराणला एकटं पाडलंय. इराणनं अमेरिकेला लक्ष्य करायचं ठरवलंच तर इराण होर्मुझची खाडी दीर्घकाळासाठी बंद करून जगभरातला तेल साठा विस्कळीत करेल आणि त्यामुळे जगाचं टेन्शन वाढेल. किंवा हिजबुल्ला आणि हुती यांच्यासारख्या गटांचा वापर करून इराण अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांवर हल्ले सुरू करू शकतो. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की इराण हा अमेरिकेच्या मेनलँडवर आक्रमण करू शकत नाही, कारण ते खूप लांब आहे. जवळपास 12,000 किलोमीटर लांब पडतं ते. त्यानंतर इराणकडे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल जे लाँग रेंज आहेत 10,000 किलोमीटरच्या वरचे ते नाही आहेत. त्यांच्याकडे 4,000 ते 5,000 किलोमीटर किंवा 2,000 ते 3,000 किलोमीटरवाले क्षेपणास्त्र आहेत. त्यामुळे अमेरिकेवर ते डायरेक्ट अटॅक नाही करू शकत. पण त्यांनी धमकी दिलेली आहे की इराणने एक नवं अँटी शिपिंग मिसाईल तयार केलेलं आहे
ते त्यांचं सिक्रेट वेपन आहे हे खामेनींनी सांगितलेलं होतं. सुरुवातीला जेव्हा ट्रम्पने आपले नेव्ही तिकडे मूव्ह करायला चालू केलं होतं तेव्हा, तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुमची जी विमानवाहू जहाज आहेत त्याचे आम्ही 2 तुकडे करू शकतो, एवढे मोठे आमच्याकडे वेपन आहे. इराणनं अमेरिकेला आव्हान द्यायचं ठरवलं तर पहिली कसोटी असेल ती अणुकार्यक्रमाची. अमेरिकेच्या दबावात येऊन इराण अणुकार्यक्रम थांबवणार की अमेरिकेला भीक न घालता त्वेषानं अणुकार्यक्रम आणखीन विस्तारणार? इराणला एकीकडे इस्रायलचा सामना करायचा आहे, दुसरीकडे अमेरिकेचा दबाव आणि तिसरीकडे उद्ध्वस्त इराणला उभं करण्याचं आव्हान आहे. अशा तीनही पातळ्यांवर इराणला एकाच वेळेला लढावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.